तर एकंदरीतच पाहायचं झालं तर काल रात्रीपासून ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत। आपण शिवाजी यांच्याकडे जाऊया। शिवाजी, हे सगळे ग्राफिक्स आपण पाहिले, काल रात्रीपासून नेमकं काय काय घडलं, कुठे कुठे घडलं, हे सारं काही आपण पाहिलेलं आहे। मात्र याच्या पुढे जाऊन काय, पाकिस्तान आता नेमकी काय भूमिका घेऊ शकतं? पाकिस्तान आता एक पाऊल मागे जाणार का? मग पाकिस्तानमध्ये आणखी धमक आहे, पाकिस्तानमध्ये आणखी हिम्मत आहे, आणखी जोर पाकिस्तानला आलेला आहे की या युद्धाला आणखी पाकिस्तान पुढे घेऊन जाणार? अण्वस्त्राच्या ज्या पोकळ धमक्या दिल्या जात होत्या त्या अनुषंगाने पाकिस्तान काही करू शकतं का? शक्यता नेमका काय सांगतायत? आत्ताच्या परिस्थितीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी नेमकं काय सांगतायत? काय अंदाज व्यक्त केला जाऊ शकतोय शिवाजी? पाकिस्तानला खरं तर हे युद्ध परवडणार नाहीये। मात्र पाकिस्तानला भिकेचं कटोरं घेऊन मुस्लिम राष्ट्रांकडे धर्माच्या नावाखाली मदत मागायची आहे। त्यामुळे पाकिस्तानने काल रात्रीचा जो हल्ल्याचा केविलवाना प्रयत्न केला, जो भारताने परतवून लावला, आणि या माणुसकीच्या शत्रूसंगे भारताने जे दोन हात करायची सुरुवात केलेली आहे ते जगाला सांगत आहे की बघा आम्हाला कशा पद्धतीने मारलं जातंय, आम्ही एकटे पडलेलो आहोत, आम्हाला वाचवलेलं आहे। वाचवण्यासाठी या भारताने मशिदीवरती हल्ला केला आहे। मात्र त्या मशिदीमध्ये कशा पद्धतीने दहशतवाद पोहोचला जात होता हे सांगितलं जात नाही। मसूद अझहरचं ते घर होतं, त्या मशिदीमध्ये तो कारवाया करत होता, जे देवाच्या दारासमोर तो रक्तपाताच्या कट आखत होता, हे सांगायला पाकिस्तान विसरलं जातंय। तर त्या सगळ्याच्या पार्श्वभूमी पाकिस्तान हे सगळं करतं याचं कारण असं आहे की पाकिस्तान हा भिके कंगाल झालेला आहे आणि तिथल्या जनतेकडे देण्यासाठी त्यांच्या सरकारकडे काहीच नाहीये। अशा परिस्थितीमध्ये त्यांना भारतासोबत युद्ध करायचं आहे, युद्ध दाखवायचं आहे आणि युद्ध दाखवून इतर जे मुस्लिम राष्ट्र आहेत, इतर जे पाश्चिमात्य राष्ट्रांकडनं पूर्वी जशी अमेरिकेकडनं मदत घ्यायची तशी मदत अमेरिकेने बंद केलेली आहे। त्यामुळे पाकिस्तान आता एकाकी पडला। त्यामुळे ते सगळ्या मुस्लिम राष्ट्रांसमोर हात जे आहे ते पसरायचं काम जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे। आणि आपण जर पाहिलं तर पाकिस्तानला हे सगळं करायचं आहे असं एक अंदाज जो आहे आंतरराष्ट्रीय विश्लेषक जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। पाकिस्तान जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होती तेव्हा इतर राष्ट्रांकडनं पैसे घेतो, तो दहशतवाद्यांना देतो, त्यानंतर स्वतः ज्यांचे नेते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, परदेशामध्ये राहतात, त्या ठिकाणी जाऊन राहतात, तिथली जनता भुके कंगाल राहते, पाकिस्तान भुके कंगाल राहतो आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देणं हे तिथलं काम असतं। म्हणजे आसिफ मुनीर असो किंवा या अगोदर जनरल परवेज मुशर्रफ असो, जिया उल खान असो, हे सगळ्यांनी तेच केलेलं आहे। त्यांनी फक्त आतापर्यंत भारताच्या विरुद्ध विष पेरलेलं आहे। पाकिस्तानची देशभक्ती ही भारताच्या विरुद्ध द्वेष पसरवणं इथपर्यंतच आहे। देशभक्ती म्हणजे देशातील जनतेना, आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करणं, देशाचा विकास करणं, आर्थिक, सामाजिक, राजकीय या सगळ्या बाबतीमध्ये पाकिस्तान सातत्यानं मागं राहिलेलं आहे। तिथे लष्कराचं राज्य राहिलेलं आहे। पाकिस्तान सरकार हे फक्त लष्कराच्या हातातलं बाहुलं राहिलेले आहे। आता आसिफ मुनीर याने स्वतःचे स्कोर सेटल करण्यासाठी भारताविरुद्ध दहशतवादी कट रचला असं आता सांगितलं जात आहे। आता आसिफ मुनीर काढून टाकल्यानंतर दुसरा नवीन येईल किंवा आसिफ मुनीरला काढण्यात येणार आहे असं सांगितल्यानंतर तो आणखी मोठ्या प्रमाणामध्ये भारताविरुद्ध हल्ले करण्याचा प्रयत्न करेल, ते असफल ठरतील। मात्र तो तिथे भारताच्या विरुद्ध लढला म्हणून तिथली जनता त्याला हिरो समजेल आणि त्याला राष्ट्राध्यक्ष करेल। तर हे एकंदरीत जे आहे त्यांच्या देशामध्ये जे काही सुरू आहे, बाल्टिस्तानमध्ये काय सुरू आहे, बलुचिस्तानमध्ये काय सुरू आहे हे आपण पाहिलेलं आहे। बलुचिस्तानचे लोक त्यांना स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहेत। बलुचिस्तानच्या बांगलादेशातले सगळे सविस्तर तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय त्यासाठी धन्यवाद। आणि आणखी नेमक्या काय काय घडामोडी घडतायत, त्याचे नेमके काय काय पडसाद उमटतायत, या सगळ्याकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी तपशील घेत राहू।